नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय बिस्क फार्म आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर फाईलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टरच्या या प्रवासामध्ये आता गणेशोत्सव आपण साजरा करत असताना किती वेगवेगळ्या प्रकारच्या गप्पा आपल्याला मारायला मिळाल्या. आजच्या भागात सुद्धा असंच काहीसं वेगळं गवसणार आहे. आजच्या भागात आपण नियती अशोक वाडेकर आणि अशोक गिरीधर वाडेकर यांना भेटणार आहोत. नेमकं काय वेगळेपण आहे ज्यांच्या कुटुंबात दडलेलं तेही जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर तुमचं? देहू. सगळं बालपण देहूमध्ये? नाही, तसे माझे वडील सैनिक होते ना, तर आम्ही खडकीमध्ये राहत होतो पहिले पुण्यामध्ये. बरं. तर ते रिटायर झाल्यावरती आम्ही गावी आलो. गाव कुठलं? तेच देहू. देहूला. हां. तुमचं बालपण? मुंबई. मुंबईत कुठे? गिरगावात. गिरगावात. गिरगावात कुठे हो? कोळीवाडी. आणि शाळा कुठली? शाळा इंडिया विद्यालय गिरगावात. गिरगावात. सगळं बालपण तुमचं गिरगाव? गिरगाव. एकदम मस्त ना, उत्सवाचं गाव अगदी आहे. अगदी आता बघा ना, गणेशोत्सव आल्यानंतर गिरगावमध्ये जे वातावरण असतं ते कुठेही नसतं. कुठेच नाही. बरोबर आहे. गिरगाव, अगदी. लालबाग ह्या परिसरामध्ये हा सगळा उत्सव असा दिसत असतो. आणि खरं तर सगळीकडेच गणपती बाप्पा त्याचा उत्सव जल्लोषात साजरा होतो. पण मग कसं तुमच्या बालपणी गणपती बाप्पाच्या जे काही मंडळ होतं किंवा काय, यात तुम्ही कधी सहभागी व्हायचे का? हो. कशासाठी व्हायचे सहभागी? गणेशोत्सवमध्ये पण व्हायचो आणि गणेशोत्सवापेक्षा आमची 2 तारीखचा आमचा नवरात्र उत्सव आहे. कसं केलं तुमचं बालपण माऊली? मस्त. माझं बालपण छानच होतं. हो का? एकदम मस्त. हो. तुम्हाला कसली आवड लहानपणापासून? मला जास्त आवड म्हणजे अशी कलेचीच आवड आहे जास्त. हां. मला असं मेहंदी काढणं, ब्युटिशियनचं जास्त, आणि स्वयंपाकाची. लहानपणापासून? हो. वा वा. तुमची ओळख कुठे झाली दोघांची? आमची ओळख नाही, आमचं अरेंज मॅरेज आहे. ओळख झाल्याशिवाय झाली का? नाही, बरोबर आहे. ओळखलं म्हणजे आमच्या वडिलांनी हिला बघितलं होतं आणि मला सांगितलं तसं आहे, तर आपण बघायला जाऊया. आणि असं प्रोग्राम बघायला गेले? हां. कुठे? पुण्यातच. पुण्यातच. आले यांच्याच होते? घरी आलो. मग काय लगेच होकार दिला? काय हो, काय गोड लाजताय तुम्ही? किती वर्षापूर्वीचं हे सगळं आठवतंय? 25 वर्ष झाली. 25 वर्षापूर्वी सुद्धा एवढ्या लाजल्या नसतील ना कधी? काय झालं 25 वर्षापूर्वी? काय नाही, आणि लग्नातून मला बोलवून घेतलं ना बघायला. म्हणजे आमच्या रिलेशनमध्ये एक लग्न होतं हां. आणि तिथे आमच्या सासऱ्यांनी मला बघितलं आणि त्याच्यातून मला उचलून आणलं यांनी. काय हो? यांनी नाही, माझे मोठे धीर आहेत, ते पुण्याला असतात. ते रिक्षा करून खास आले आणि त्यांनी घेऊन गेले, म्हणजे यांना दाखवण्यासाठी. मग तुम्ही काय बघितल्याबरोबर होकार? घरच्यांनी बघितलेलं ना. घरच्यांनी सांगितलेलं की मला फक्त बघायचा प्रोग्राम होता म्हणजे नाही, फक्त बघायला जायचं. म्हणजे बाकी मोठे बाकी ठरवतील हां ते. ठरवतील तसं आहे. हो ना. पण कसं वाटतंय आज 25 वर्षानंतर खूप छान वाटते. मोठ्याने ठरवलं ते बरं झालं? खूप छान वाटते. हा? मी त्यासाठी तिचं नावच नियती ठेवलेलं ना. हा नियतीचं सगळं आहे ना. सगळं नियती ठेवलं होतं हां. नाव. तिचं नाव ओरिजिनल शिल्पा, लग्नात तिचं नाव नियती ठेवलेलं. पण नियती कधी कोपते का? तशी कोपती म्हणता येणार नाही. मी वहिनींबद्दल नाही बोलत आहे. हा. हा आता तिथं आहेत ना, तुम्हाला कल्पना, सगळ्याच कल्पना आहे. बरं बरं. महत्वाच्या टप्प्याकडे येतो. 25 वर्षापूर्वी जेव्हा लग्न झालं तेव्हा तुम्ही काय करत होता? व्यवसाय? डायमंडमध्ये होतो मी. डायमंडमध्ये हां. जेव्हा लग्न झालं हा ते? झालं त्या डायमंडचा व्यवसाय करत होतो. हां. आता डायमंडचा व्यवसाय जरा कमी झाल्यामुळे मला असं म्हणजे ही कल्पना सुचली. हे जे अविनाश पाटकर शिकवतात हां. आणि त्यांनी छोटे छोटे आयटम शिकवतात आणि सांगताना सांगतात की आपण गणपती पण बनवू शकतो. आणि तेव्हा ते मी 2 गणपती असं आवडीने बनवले. कधी? तरी 10 वर्ष झाले या गोष्टीला. बर. पण हा गणपती पेपरचा आहे. हां? पेपर मॅचचा आहे. म्हणजे कागद? कागदाच्या लगद्यापासून. हा वजनाला हलका आणि पाण्यात विरघळणारा गणपती. नाही, पण मला सांगा, कागदापासून म्हणजे आपल्या घरातले पेपर असतात? पेपर अगदी न्यूजपेपर भिजवायचे. हां. भिजवल्यानंतर ते मिक्सरमधनं काढून पाणी कंप्लीट काढायचं. नॅचरल गोंद येतो ना, तो गोंद टाकायचा, त्यात थोडं व्हायटिंग टाकायचं आणि तो मळून घ्यायचा. एक क्ले तयार होतो. मग तो क्ले साच्यामध्ये प्रेस करायचा, वरनं कागद चिटकवायचा.
आणि नंतर सुकल्यानंतर खोलायचं. मग बाकीचं पुढचं फिनिशिंग आणि कलरिंग काम आमचं आता घर सगळं याच्यातच आहे. हो ना. माझी फॅमिली आहे. किती 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 मूर्त्या असतील तरी आत्ता मी बनवतो 60-70 मूर्त्या बनवतो मी आत्ता. आणि सगळे घेऊन जातात. हो ह्याची आवड तुम्हाला? हो ऍक्च्युली हिनीच मला प्रेशराईज केलं हा. की आता मग आपण हे बनवूया ना. आपण हिला पेंटिंगची आवड आहे ना आणि माझ्या दोन्ही मुली म्हणजे असं पेंटिंगमध्ये आहेत, मग त्या पण हेल्प करतात. आणि माझा एक मित्र आहे सुनील जाधव म्हणून, तो आखणी करतो. 50 ते 60 लोक घरामध्ये या बाप्पाची प्रतिस्थापना करतात. हो हो ना. हे मला म्हणजे काय आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसला पर्याय उत्तर आहे. ते उलट माझं पण सगळ्यांना सांगणं आहे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती आणतात त्यांनी पेपरचा गणपती बसवावा. आणि हा किती वेळात हे होतं म्हणजे हा विसर्जन? समुद्रात जर आपण केला ना तर पटकन विसर्जन होणार. बादलीत पाणी हलत नाही म्हणून बादलीत जरा वेळ लागतो, 7-8 तासानंतर तो खाली बसतो. म्हणजे पण आपल्याला पेपर एकदम पूर्ण विरघळतो हा. पूर्ण विरघळ. त्याच्यामुळे मग आपल्याला ते एक समाधान मिळतं आपल्याला की विसर्जन होतं व्यवस्थित. पण हे तुम्ही सुरू केल्यापासून साधारणतः तुम्हाला आता ही एवढी मूर्ती आहे तर किती कागद लागतात तरी एवढ्या मूर्तीला? एक वर्तमानपत्र खूप झालं, म्हणजे 4-5 पाणी एकत्र असते वर्तमानपत्र. त्याच्यात एवढी मूर्ती होते? हो. कारण की त्यात- हो. तुम्ही हे करता? हो मी पण हे कलर काम वगैरे? हो. तर किती मस्त. पण कारण मला खरंच याबद्दल ना खूप आकर्षण होतं, विचारायचंच होतं की हे नेमकं कसं काय होतं. पण याच साईज मध्ये बनतात की लहान मी मोठी? 4 फुटापर्यंत बनवतो. बरं, आता तुम्ही गिरगावात म्हणजे तुमचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा तुम्ही कुठे होते? गिरगावात. तुम्ही होता देहूला. हो. हो ना. मग लग्न ठरल्यानंतर किती दिवसांनी झालं? मे मध्ये यांनी बघितलं मला हा. आणि ऑगस्ट मध्ये लगीन झालं. का पावसात का हो केलं? सप्टेंबरला पेंटिंग करायचं होतं का? का हो? म्हणजे सांगा ना मला. ऑगस्ट मध्ये एकदम मुहूर्त निघाला ना. हा, मुहूर्त निघाला, मुहूर्त निघाला. काय हो वहिनी, काय योगायोग झालं? म्हणायचं, बाकी काय काय नाही. वहिनी गोड हसताय वहिनी, खरं कारण सांगावं काय ते. नाही आमच्या सासऱ्यांनी आणि आईनी ठरवलं ते. हो बरोबर. पण कसा आहे स्वभाव, कसा आहे खूप गोड आहे. मिस्टरांचा? हो. अरे वा. वहिनीने कशी साथ दिली तुम्हाला? सुंदर, चांगली, प्रश्नच नाही. होय ना. कुठे कुठे फिरायला घेऊन जातात दर आठवड्याला? दर आठवड्याला असं नाही पण नेतात. कुठे? आम्हाला साईदामला जायला आवडतं दोघांनाही. वर्षातून एकदा? नाही, वर्षात नाही, वर्षात regular. रेग्युलर जातो. मग चौपाटीवर जाता की नाही कधी गिरगाव? जातो ना, जातो. जातो ना. किती वेळा बराच आहे गेला, असं काय असं. गिरगावात राहता? दर महिन्यात एकदा? हो जातो. काय हो? पण मला जास्त फॅमिलीवर जायला आवडतं मला जास्त चौपाटीला. फॅमिली बरोबर. हे सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या वहिनीचं हेच म्हणणं आहे. मला नाही, मला आपलं सगळे असतील तर बरं वाटतं. हो की नाही? हो. आता इतके 25 वर्षाचा छान सुखाचा संसार आहे, हो. पण अजूनही पुढे जाऊन जर एखादी गोष्ट करायची झाली तर कुठली गोष्ट करायला आवडेल तुम्हाला? मला याच व्यवसायामध्ये अजून काहीतरी आपल्याला करता येईल का असं जाम म्हणजे आवड आहे पण आहे आणि माझी इच्छा आहे त्याचं. आणि पर्यावरणाला आपण हेल्प करायची अशी तुमची इच्छा आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणे आता हे पर्यावरणासाठी आपण हे करायचं, प्रयत्न करायचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा गणपती पोचवायचा. कारण का आवश्यक आहे, प्लॅस्टर ऑफ पॅरिस लोकांनी म्हणजे मनातनं काढून टाकावं. आवश्यक आहे तो पर्यावरणाच्या दृष्टीने. आम्ही आता पुढच्या वेळेस आम्ही थर्माकोल सोडून आपण पेपर जे इको फ्रेंडली असतात ना डेकोरेशन, हा, ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते पण करणार. हा, पेपर मॅचचे गणपती डेकोरेशन करायचा प्रयत्न करतो आम्ही. ते पूर्ण घराने या गोष्टीसाठी आता वाहून घेतलंय का तुमच्या? हो. हा? पूर्ण घराने आमची फक्त फॅमिली, आमच्या मोठा भाऊ ज्वेलरीमध्ये आहे. हा. नाही नाही, ते ज्वेलरीमध्ये, पण तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या मुली, तुम्ही हा. हो. सगळ्यांना या माझ्या गोष्टीची 2 आवड? जावा पण मला जाम मदत हा, करतात. असं आमच्या घरातले सगळेजण मदत करतात. सगळे. अरे वा. हो. चला, या गप्पा सुरू असताना पहिल्या खेळात चांदीचा गणपती बाप्पा वहिनींना मिळणार का बघूया. 1 2 3. एक तुम्ही ठेवा. सावकाशा, बॅलन्स बघा, नाही तर गडबड होईल. 3 4 5 6 7 8 9 10 11. अभिनंदन. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. नमस्कार पुन्हा एकदा. नमस्कार. आणि आता इथे जरा माईक देतो मी. हा, आता बघा एक एक कशा गोष्टी बाहेर येतील.
आपण कोण? ती माझी छोटी जाऊ आहे. तुमच्याबद्दल मगाशी कौतुक केलं, तुम्ही मदत हो. करता म्हणून. हो ना? कशी आहे जाऊ, छोटी जाऊ? एकदम छान, मैत्रिणीसारखी, बहिणीसारखी, प्रत्येक वेळी मदतीला येणारी. बर. खूप छान आहे आणि आमच्या दोघींचं खूप ट्युनिंग चांगलं आहे. आणि यांच्याबद्दल काय सांगा? ते पण खूप छान आहेत. ते माझे लहानपणापासूनचे मित्र पण आहेत अरे वा. आणि नंतर दीर पण झालेले आहेत आणि ते पण सगळं असं हेल्पिंग नेचर खूप चांगलं आहे त्यांचं. मोठी जावे मोठी जाऊ सगळ्यात. सगळं बरं, मग कशी आहे छोटी जाऊ? छान आहे. हा, सगळ्यात छान आहे. छान सगळेच असतात, पण तरी स्वभाव स्वभाव पण चांगला आहे. काय बदललं पाहिजे स्वभाव? काहीच नाही. स्वभाव चांगलं आहे. काय चांगलं आहे? असं थोडी असतं सगळे चांगले असतात. नाही हा, सगळं चांगलं आहे. होय. नाही हो. काय कौतुक, काय सगळ्यांना काय मोदक देऊन आणले वाटतात घरून? मोदक खायचेत ना त्यांना. खायचे आहेत ना. आणि त्यांच्याबद्दल काय ते सांगा? पण छान. चांगले आहेत. तुम्ही कुठे असता राहायला? मी गिरगावातच. गिरगावात. आज गिरगावात शुकशुकाट असेल, सगळं गिरगाव इकडे आलंय. मी त्यांची सूनबाई आहे, पण त्या मला कधीच सासू वाटल्या नाहीत माझ्या. माझी बहीण किंवा मैत्रीण हे इक्वेशन होऊ शकतं त्यांच्या बरोबर. आणि काकांबद्दल तर काय म्हणजे कधी असं सासरे आहेत वगैरे कधीच नाही वाटलं घरामध्ये. पण कागद भिजवायला वगैरे मदत करता तुम्ही? नाही, मी नाही करू शकत. नाही? मी वर्किंग. अरे कागद भिजवायला काय वर्किंग त्याच्या? पाणी काढतील नंतर सासूबाई, पण बाबा पाण्यात कागद टाकायला काय प्रॉब्लेम आहे मला सांगा ना. इतकं सोपं काम आहे. नाही. ऑलरेडी खूप जमलेली असते. काय हो, काय एवढं तर हा करते. कधीपासून? आता घरी गेल्यावर केलेल्या मूर्त्या भिजवू नका. नशीब सांगितलं नाही तर केलं असतं. काय हो सासूबाई, तुम्ही सांगितलं नाही म्हणून सुनबाई करत नाही? हा, ती सगळं करायला तयार असते, पण आपण पण समजून घ्यायचं. हा, कारण ते व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही नाही सांगितलं. नाही, असं नाही. तिला वेळ नसतो, सर्व्हिसला आहे ती. अच्छा, वेळ नसतो. मला वाटलं ते व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून त्यांना सांगत नाही. बरोबर आहे. या दोघांबद्दल म्हणजे तुम्ही हो, त्या हो. घरामध्ये खूप आनंदी आहात. हो 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 खूप. ना? सगळ्यांसाठीच. सगळ्याच माझ्या सासू आणि सासरे माझे सगळेच म्हणजे खूप आहेत. मला सासू पण खूप आहेत आणि सासरे पण खूप आहेत. व्हेरी गुड. तेच कामं करतात. हो ना? सगळ्या सासू भरपूर आहेत, सासरे तेच कामं करतात. आम्ही सुना मात्र दमलेल्या. काय मस्त सुना आहे तो. अजून कोण बोलणार? बोला. पण ते कधी असं वाटलं नाही की आपण नाते म्हणजे मित्रासारखेच आम्ही आहोत सगळे. आणि आपण कधी आमच्याकडे फंक्शन वगैरे असलं तर मेहंदी काढायला वगैरे किंवा काय काम असेल तर त्या करायला पुढे पुढे येतात हौशीने. कोण? होय. वहिनी. तुम्ही फार पुढे पुढे करता का? अरे म्हणजे काम असलं की तुम्ही मागे राहत नाही, मदतीला पुढे येता. असं वहिनींची तुम्हाला एक गमत सांगू मी ना, प्रत्येक घरामध्ये माहेर पण अर्ध काढून अर्ध्या टप्प्यावरती सासरी येतात. बरोबर आहे. तुमच्या सगळ्या ज्या सुना असं मी म्हणेन किंवा वहिनी या घरात येता, तुम्ही त्या घरामध्ये तिकडच्या होऊन जाता. तुमच्या हसण्यामध्ये ना सगळ्या घराचं ऐश्वर दडलेलं असतं असं मला वाटतं. काय म्हणाल तुम्ही? यांच्या येण्यानंतर तुमच्यामध्ये की तुमच्या घरातल्या प्रगतीमध्ये, ऐश्वर्यामध्ये किती फरक पडला? फरक पडला, खूप फरक पडलाय. हो ना. माझ्या डोक्यात खूप फरक पडलाय. म्हणजे या लक्ष्मीच्या पावलानं हो, तुमच्या अगदी कुटुंबात अगदी. असेच हसत राहा, आनंदात राहा. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. पण या शुभेच्छांबरोबरच आता चित्र काढायची आहेत आणि बक्षिसं आज तुम्हाला मिळणार आहे. पहिलं चित्र तुम्ही काढायचं वहिनी. घ्या. बोलायचं. काढा. त्यांना दाखवा. ह्यांनी ओळखलं तर बक्षीस मिळणार. चूक. 10, 9. अभिनंदन. कोण बोललं ते? सुनबाईंनी सांगितली बाजू बंद. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. पुढचं चित्र तुम्ही.
चला अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. आता तिसरं चित्र वहिनी तुम्ही काढायचं. किती एकच सुरात बोलला तो मोदक. अभिनंदन. ही चांदीची तुळस तुम्हाला मिळाली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मला तुम्हाला विचारायचं की या गणपती म्हणजे आता हा गणेशोत्सव सुरू आहे, अशा वेळेला एक संकल्प करायचा असेल, गणपती बाप्पाकडे काहीतरी मागायचं असेल, तर आज काय मागणार तुम्ही? एकत्र कुटुंब असावं सगळ्यांचंच, आणि आमचं पण एकत्र कुटुंब खूप छान असावं असं वाटतंय. हो ना. म्हणजे तुमचं मागणं असं आहे की पूर्वी जशी एकत्र कुटुंब हो, राहत म्हणजे- होती, तसंच सगळ्यांनी परत एकदा एकत्र कुटुंबाने राहायला पाहिजे घराघरांमध्ये. तुमचं काय? मला असं वाटतं की जे पीओपीचे गणपती आणतात त्यांनी जरा विचार करावा आणि इको फ्रेंडली गणपती म्हणजे आणावे. शाडूचे असावे किंवा कागदाच्या लगद्यापासून आता हा पर्याय आलाय आपल्याकडे, तर सर्वांनी त्याचा हे करावं, विचार करावा आणि सर्वांनी एकत्र येऊन हा सण खूप छान गोड साजरा करावा. तुमच्या कुटुंबासाठी एक गोष्ट आज बाप्पाकडे मागायची असेल तर कुठली मागाल? माझी तर एकच इच्छा आहे, बाप्पाने आमच्या सर्व अख्खं वाडेकर परिवाराला एकत्र असंच ठेवावं. आज मिस कोणाला करताय? कोणाची आठवण येते? माझे मोठे दीर आहेत, पुण्याला असतात ते. हो का? कामानिमित्त सगळे. या माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं. हा, कारण हे सगळं कुटुंब, एकत्र कुटुंब, त्यातला जिव्हाळा. ते म्हणतात ना, मोदक उगाच उत्तम होत नाही. आज माऊलीनं मोदक आणले म्हणून मोदकाचंच उदाहरण देतो की त्याचं ते बाहेरचं पीठ, आतलं ते खोबऱ्याचं काय म्हणतात त्याला, आत असतं सारण, हे सगळं छान जमणं फार गरजेचं असतं. आणि त्या कुटुंबासाठी सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद हा नेहमी, ते जे वरचं कवर असतं ना मोदकाचं, ते जणू काही आतमध्ये असलेल्या कुटुंबाला संरक्षण देत असतं. असंच काहीसं नेहमी त्या मोदकाकडे बघून वाटत असतं. आणि नेमकं त्यांचं तेच झालेलं आहे. कारण त्या मोदकाची एक एक पाकळी फार महत्त्वाची असते आणि ती घट्ट झाली ना की खूप छान पद्धतीने सगळं कुटुंब एकत्र असतं. माऊली, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला शुभेच्छा, तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा आणि नका डोळ्यात पाणी आणू. पुढच्या वर्षी नक्की पाण्यामध्ये सूनबाई तुमची कागद भिजवेल, काळजी करू नका. त्याने लगेच सूनबाई पुढच्या वर्षी कागद भिजवणार आहे, आत्तापासून यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलेलं आहे. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत झी मराठीकडून आधी ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार. गणपती बाप्पा